संगमनेर तालुक्यामध्ये दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या सूचनेनं पुण्यामधल्या गुप्तचर विभागानं बनावट नोटांच्या कारखान्यावरती छापा टाकत कारखाना उद्ध्वस्त केलाय। अनेक दिवसांपासून संगमनेरच्या गुंजाळवाडी परिसरामध्ये बनावट नोटा छापत असल्याची कुणकुण दिल्लीच्या गुप्तचर विभागाला लागली होती। त्यानंतर त्यांनी ह्या घटनेचा आदेश पुणेमधल्या गुप्तचर विभागाला दिला आणि ह्या गुप्तचर विभागानं धाड टाकली आहे। या छाप्यामध्ये नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येणारं प्रिंटर, कागद आणि चलनातील बनावट नोटा सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत। संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस कर्मचारी आणि हरिश्चंद्र बाडे, पोलीस कर्मचारी व गुप्तचर विभागाचे राहुल डोके आणि राहुल सारवंदे हे अधिकारी या प्रकरणाची कसून चौकशी करतायत। संगमनेर शहरामध्ये बनावट नोटा छापणारा रजनीकांत रहाणे ह्याची कसून चौकशी सुरू आहे आणि हा नोटा छापून कुठे चलनात चालवल्या आहेत, कागद कुठून आणली आहेत ह्याचा पोलीस सध्या तपास करतायत। एका घरावरती धाड पडली, काय अधिक माहिती आहे आणि काय तपास आहे? संगमनेर शहरामधील गुंजाळवाडी गावच्या शिवारात एका घरामध्ये जी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं छापा कारवाई झालेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना काही या संबंधाने साहित्य प्राप्त झालेले आहे। सदरचा आता गोष्टीचा आता कारवाई चालू आहे आणि FIR नोंदवण्याची प्रक्रिया याची चालू आहे। काही नोटा सापडल्या, साहित्य सापडलेलं आहे, ते जप्त करण्यात आलेलं आहे। नेमकं काय मुद्देमाल सापडला? त्यांच्याकडे जे काही छापण्यासंबंधीचे काही प्रिंटर किंवा प्रिंटिंग पेपर असेल त्या संबंधाने इतर काही साहित्य सापडलेलं आहे।